काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दी एके मध्ये तुमचा लाडका अनिकेत घेऊन आला नवीन व्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत विले पार्लेच्या संन्यासी आश्रम टेम्पल आहे, मंदिर आहे. तिकडे ना आपल्याला खूप देवांचे दर्शन होणार आहे आणि तिथे 12 ज्योतिर्लिंग पण आहे. मी एक रील बघितलेली, तर मी म्हटलं की आता महाशिवरात्री येतोय, तर आपण जाऊन एकदा भेट देऊया आणि बघूया की कसं मंदिर आहे. जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दी एके ब्लॉग्सला, आणि असं तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सुद्धा पाठवा आणि हाईप करायला विसरू नका चॅनलला. तर चला बघूया. तुम्हाला या मंदिराची लोकेशन हवी असेल ना, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण दिलेला आहे ॲड्रेस, टायमिंग वगैरे, तो जाऊन चेक आउट करा. आणि जर अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दी एके व्लॉग्सला जाऊन. तर बघूया की त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला किती किती देवांचे दर्शन होत आहेत. एक्सायटेड आणि ह्या ब्लॉगला जाऊन हाईप करायला विसरू नका. चला मग बघूया. हे आहे विलेपार्ले स्टेशन आणि आपल्याला इकडून जायचं स्ट्रेट पुढे. आम्ही गुगल मॅपवरती टाकलेलं आहे, तर मग बघूया की पुढे जाऊन चालत चालत कसं भेटतंय ते. ओके, त्याप्रमाणे आम्ही पोचलो आहे मंदिराच्या इथे. म्हणजे हे असं दिसलं ना की समजून जा, समोरच आहे देऊळ. भारी, जाऊया बघूया. इकडे असं आपले महादेव पण आहेत, विष्णू भगवान आहे, असं पूर्ण भारी. गौशाला पण इकडे, आणि हे इथून मंदिर चालू होतं. मंदिर आहे. इथे भाई साहेब शिवलिंग, हे पूर्ण तिथून असे मंदिर आहेत. भारी भारी भारी, बेस्ट भाई. भारी मंदिर, खरंच लय भारी, लय भारी, बेस्ट आहे. शॉप केवढं मोठं आहे, खूप मोठं आहे. हे आहे विराट भगवान. हे वेगळीच एनर्जी इकडे, भारी वाटलं. चामुंडा मा, चामुंडा मा आणि खोडियार मा. ते आहे विराट भगवान, विराट भगवान. बेस्ट बेस्ट.
बापरे, बाप्पांची मूर्ती एवढी मोठी आहे भाई, खूप मोठी आहे. ते 12 ज्योतिर्लिंग आहेत वरती आणि बेस्ट आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी गौशालेला चाललोय. आला आहे, मी फर्स्ट टाइम आलो गौशालेत. त्याचप्रमाणे आता दर्शन वगैरे झालेलं आहे. एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता माझा. बेस्ट बोलतो ना, बेस्ट एक्सपिरियन्स होता. म्हणजे इकडे ना मी पूर्ण दिवस राहू शकतो भाई, एवढा भारी एक्सपिरियन्स होता. 12 ज्योतिर्लिंग, त्यानंतर एक शिवलिंग सुद्धा आहे तिकडे, त्यानंतर हनुमानांची एवढी मोठी, बापरे एवढी मोठी मूर्ती आहे, गणपती बाप्पा आहे. म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितलं असेल, एवढा इन्क्रेडिबल ब्लॉग होता ना आजचा. आणि हा प्लॅन मी अनएक्सपेक्टेड बनवलाय भाई. खरं म्हणजे एवढी डिवाईन आणि डिवोशनल फिलिंग होती ना इकडे, खरंच मी ते वर्डमध्ये कधीच डिस्क्राईब करू नाही शकत. म्हणजे जेही लोक इकडे राहत असतील ना भाई, एवढे ते लोक बेस्ट आहेत ना, म्हणजे ते लोक एवढे लकी आहेत ना इकडे ते लोक राहत आहेत. कारण की एवढा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे ना भाई. म्हणजे मी इकडे रोज येईन, रोज जर मी इकडे राहतोय ना तर मी इकडे रोज येईन, रोज. एवढी भारी फिलिंग होती, बेस्ट 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 होती. जर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सगळं चेकआउट करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला सुद्धा पाठवा हा ब्लॉग. बेस्ट होता भाई, मला एवढं आवडलं ना. म्हणजे ना मी फक्त बघतोय, एक मंदिर गेलं तर दुसरं मंदिर, दुसरं मंदिर गेलं की तिसरं मंदिर, तिसरं गेलं की चौथं. आणि त्यांनी जे शिवलिंग पण ठेवलेत ना भाई, त्र्यंबकेश्वर, त्यानंतर माझा एक्सपिरियन्स बेस्ट होता. विलेपार्ले स्टेशनच्या मोजून 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही कसली वाट बघता, लवकर लवकर जाऊन डिस्क्रिप्शन चेकआउट करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आणि असंच भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन प्लेसवरती. जर तुम्हाला असे मंदिरं माहिती असतील मोठमोठे, चांगले, प्राचीन एकदम, तर तुम्ही ते मला कमेंटमध्ये कळवा. मी तिकडे जायचंही ट्राय करेन आणि तुम्हाला तिकडची इन्फॉर्मेशन ही पोचवायला हे करेन. तर मग तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. आता मी निघायची तयारी करतो, कारण की आता मला जायचं मठात आरतीला. तर मग बघूया की हा ब्लॉग मला खूप आवडला आहे भाई. माझा खूप जवळचा हा ब्लॉग झालेला आहे, बेस्ट झालेला आहे. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि DAK ब्लॉग्सला जाऊन सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पण करायला विसरू नका. तर चला भेटूया असंच नवीन ब्लॉगमध्ये. चला मग.